आपण पाहता MG न्यूज महाराष्ट्र। मी आलेले आहे बघा देवणी या ठिकाणी आलेले आहे। या ठिकाणी बालाजी बळसांगवीकर साहेब काँग्रेसचे निलंगा विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। त्यांनी खूप असे समाजासाठी काम केले, समाज प्रबोधनाचं काम, ऐतिहासिक आणि सामाजिक असं समाज प्रबोधनाचं काम करतात। जनतेचा श्वास, जनतेचे आधारस्तंभ, कार्यसम्राट हे असे खूप त्यांचे एक महान असे कार्य आहे। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। नमस्कार साहेब। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। मी बालाजी बळसांगवीकर, निलंगा विधानसभा अध्यक्ष, काँग्रेस सेवा। सर, तुमचं शिक्षण कुठपर्यंत झाले? BA झाले। किती BA ज्यावेळेस तुमचं शिक्षण झाले तर तुम्ही शिक्षण घेतो काही त्रास झाला का तुम्हाला? बरं, आता तुम्ही BA झाल्यानंतर राजकारणामध्ये केव्हापासून आले तुम्ही आणि तुम्ही राजकारणामध्ये येण्याचं कारण काय? इकडं BA ग्रॅज्युएशन झाले तुम्ही आणि त्यावेळेस तुम्ही जॉब न करता तुम्ही ह्या क्षेत्रात कसं काय आले? सुरुवातीपासूनच मला राजकारणाची आवड होती, त्यामुळे मला राजकारणाची आवड आहे। आणि राजकारणामध्ये केव्हापासून आले तुम्ही? तसं पाहिलं तर मी 1986 पासून राजकारणात आहे, पण दिवणीला 1993 मी स्थायिक झालो। तसं मूळ निलंगा तालुक्यातील वळसंगी या गावात। आता 1986 मध्ये राजकारणामध्ये आले। जवळपास 40 वर्षाच्यापासून तुम्ही या राजकारण क्षेत्रामध्ये आहे। तुम्ही सुरुवातीला कोणत्या पदावर होते? सुरुवातीला तुम्ही काँग्रेसमध्ये आले 1986ला, बरोबर आहे? नाही, मी 2019ला काँग्रेसमध्ये, 2019ला काँग्रेस, 2019ला आले। त्यापूर्वी कुठं होते? मी त्या अगोदर संभाजीनगरला होतो। म्हणजे संभाजीनगरला 1993 पर्यंत संभाजीनगरला होतो। 93च्या नंतर तिथं दिवणीमध्ये आलो। दिवणीमध्ये शिवसेनेची शाखा काढली। शाखेपासून ते आज सांगायचं 19पर्यंत शिवसेनेमध्ये तालुका प्रमुख काम केलं। त्यानंतर मी 2019ला अभयदादा साळुंखे यांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये गेलो। बरं, इकडे काँग्रेसमध्ये येण्याचं कारण काय? तिकडे शिवसेनेमध्ये होते बरेच दिवस, मग ते तिथं न करता काँग्रेसमध्ये येण्याचे उद्देश काय, कारण काय? ग्रामीण भागामध्ये वरिष्ठ शिवसेनेकडे किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडे लक्ष नसल्या कारणामुळं आणि सामाजिक बांधिलकी जोपासत असताना सर्वसामान्यांची कामं आपल्या हातून व्हावे हा मूळ उद्देश होता म्हणून काँग्रेस। आता काँग्रेसमध्ये आल्यानंतर तुम्ही समाधान आहेत का? अतिशय समाधान आहे, अतिशय। बरं, आता काँग्रेसमध्ये ज्यावेळेस आले तुम्ही, आता यापुढे बरेच आता निवडणुका येणार आहेत, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, या क्षेत्रामध्ये तुम्ही काही निवडणूक लढवणार आहेत का? सध्या मी दिवणीला स्थायिक आहे आणि या ठिकाणी नगरपंचायत असल्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समिती लढवता येत नाही। भविष्यात जेव्हा 1 वर्षानंतर दिवणी नगरपंचायतच्या निवडणुका लागतील त्यावेळेस नक्कीच विचार केला जाईल। काँग्रेसने जर तुम्हाला इच्छा साहेब तुम्ही बळसांगवीकर साहेब तुम्ही आमच्या पक्षातर्फे तुम्ही निवडणूक लढवा म्हणलं तर तुम्ही लढवणार आहात का? नक्की, पक्ष जिथं आदेश देईल तिथं जाऊन आम्ही काम करू। पक्ष जे काही आपल्यावर जबाबदारी देईल ते पार पडू। बरं, आता जे चर्चा जी चालू आहे संपूर्ण देशामध्ये, सर्व महाराष्ट्रामध्ये, जे की आता मतचोरी चालू आहे, मतचोरीवर चालू आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल किंवा तुमचं काय मत आहे याबद्दल? 100% मतचोरी तर झालीच आहे, पण ते टप्प्याटप्प्यानं करत आहेत। 2014 पासूनच हा प्रकार घडायला लागलाय, त्यावर नव्हता अशातला भाग नाही। जेव्हा देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, मनमोहन सिंगच्या काळामध्ये या देशामध्ये EVM आला, पण EVMला सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचाच विरोध होता। EVMच्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीचा काळ जिंकला। त्यानंतरच्या काळामध्ये EVM मधून गडबड होऊ नये किंवा EVMचं लक्षात येऊ नये म्हणून ते मतचोरीचा माध्यम स्वीकारले आणि त्या माध्यमातून ते विजय होत आहे। जनमानसातून ते निवडून आलेले नाही, त्याच्यामुळे ते मतचोरी हे 100% मतचोरी। आता 1 नोव्हेंबरला जे आहे ना, प्रचंड असं महाविकास आघाडीचा मोर्चा होता परत, आणि त्या ठिकाणी मोर्चामध्ये बरेच सर्व पक्षही सामील झाले होते। प्रचंड असं एक मुंबईला मोर्चा झाला होता, त्याच्यामध्ये बरेच की दुबारा मतदान झाले म्हणून परत राज ठाकरे यांनी भरपूर असे दाखवले होते ते।
आणि ह्याच्यावर सत्ताधाऱ्यांचं पण आक्षेप आहे. हे सगळं खोटं आहे. पुरावे द्या म्हणतात. पुरावे दाखविल्यानंतर बी आता राज ठाकरे भरपूर पुरावे झाले. हे खोटं आहे म्हणतात सत्ताधारी. तुमचं म्हणणं काय यावर? हे बघा, चोर ती चोर भाषाहून चोर अशी परिस्थिती झाली आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतचोरीचा प्रकार झालेला आहे. लोकसभेला राज्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसभेचे खासदार विरोधी पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे येतात आणि 4-6 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार होतात आणि तिथे एक खासदार निवडून आलाय. त्यामध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये खासदारच्या खाली एक आमदार निवडून येतो. यापेक्षा आणखी दुसरं काय पुरावा पाहिजे? आणि राहिला प्रश्न की मतचोरी होते का नाही होते, याचं उत्तम उदाहरण स्वतः काल शेलारने केलं की मतचोरी होते, मतचोरीमध्ये दुबार मतदार झाले आहेत. हे काल शेलारांनी उघड्यावर पाडलं. खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर सत्ताधारी लोक हे विरोधकांना पप्पू म्हणत होते, पण सत्ताधारी लोकच पप्पू आहेत हे काल शेलारांनी या ठिकाणी दाखवून दिलं. जेव्हा विधानसभेची जेव्हा निवडणूक झाली, बरोबर आहे, आता जेव्हा राज ठाकरे म्हणले की बाबा जे लोक निवडून आले, बरोबर आहे, जे लोक निवडून आले त्याच्यामध्ये त्यांना पण माहीत होतं आपण का निवडून आलो, बरोबर आहे. आणि जे त्याच्यामध्ये त्याच्यापूर्वी जे 4-4 लाखांना मतदानानं निवडून येत होते आणि 1-1 लाखांना मतदान आले. आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्या निवडणुकामध्ये सर्व लोक सत्ताधारी निवडणुकीमध्ये निवडून आले, तिथं गाजावाजा असं काहीच नाही. पुरं शमशान घाटासारखं झालं होतं. काही एखादा उमेदवार निवडून आला तर असं हे काढतात, मिरवणुका काढतात, फटाके वाजतात, असं झालं नाही त्यावेळेस. का बरं असं? हे बघा, साधी एखादी ग्रामपंचायत असेल आणि त्या ग्रामपंचायतचा निकाल जर हाती आला तर त्या गावामध्ये तालुका स्तरावरून गावापर्यंत जल्लोष केला जातो. पण महाराष्ट्रामध्ये एवढं पाशवी बहुमत, त्याला पाशवी बहुमत म्हणता येईल, एवढं पाशवी बहुमत मिळूनही जेव्हा या ठिकाणी सत्ताधाऱ्यामध्ये सन्नाटा निर्माण होतो, इथंच संशयाला वाव आहे. विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्याच्या ऐवजी ते मातम करत घरात बसले होते, याचाच अर्थ मतचोरी झाली आहे. बरं, जर दुसरा प्रश्न, आता ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं गाजूला आहे, बरं का. आता ते डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्या केली म्हणतात, कोणी आत्महत्या केली म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये कसं या ठिकाणी पूर्ण तिथं या फलटण शहरामध्ये लोक भयभीत झाले, गुंडगिरी आहे म्हणतात. आणि त्या ठिकाणी पोलीस पण काय तिथं न्याय देत नाही, पोलीस पण विकल्या गेल्या, असं ते राजकारणामध्ये असं म्हणणं आहे त्यांचं. ह्याच्यावर काय मत आहे तुमचं? हे बघा, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा हिंदू मुस्लिम कारण समोर केले जातात. आता जी संपदा मुंडे मिली तेव्हा आत्महत्या केली, ते हिंदू नाही का? मग या हिंदू महिलेच्या, डॉक्टर महिला आहे ते विशेष, आणि या हिंदू महिलेच्या बाबतीत यांनी रस्त्यावर उतरला नाही पाहिजे. विरोधक का उतरतात? तर याचं कारण मुख्य असं आहे की याच्या पाठीमागे कुठेतरी सत्ताधाऱ्याचे लागेबाजी आहेत. त्याच्यामुळे हे प्रकरण दाबलं चाललंय आणि या प्रकरणाला उजागीर करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे. आणि आता दुसरा प्रश्न, आता लास्टचा, की आता महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला, बरोबर आहे, मतचोरी म्हणून. पहिले निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलेला आहे, बरोबर, सर्व पक्षाने. पण हे भाजपवाल्यांना का त्रास होते म्हणतात? हे बघा, विरोधी पक्ष हा आंदोलन करतोय मतचोरी झाला म्हणून, किंवा मताच्या बाबतीत दुबार मतं, एका मतदाराचे 10 नावं, 10 ठिकाणी नावं, हा आक्षेप निवडणूक आयोगाकडे नेमला जातो. याचं प्रत्युत्तर हे निवडणूक आयोगानं देणं अपेक्षित असताना सत्ताधारी देताना दिसतात. याचाच अर्थ असा की सत्ताधाऱ्याची कुठेतरी निवडणूक आयोग रचेल झालेला आहे. सत्ताधारी आता कोणत्या बी गेले मतोरी म्हणजे सत्ताधारी उत्तर देतात, पण निवडणूक आयोग उत्तर देत नाही. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? निवडणूक आयोगच सांगायला लागलो, निवडणूक आयोगानं उत्तर द्यायला पाहिजे, पण निवडणूक आयोगच कुठेतरी बरबटलेला आहे. सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली निवडणूक आयोग आहे, त्याच्यामुळं सत्ताधारी विरोध या बाबतीत उत्तर द्यायला लागले. निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही. आणि निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार जर अशा पद्धतीने जर होत राहिलं तर लोकशाही संपलेली आहे. लोकशाहीचा गळा फोडण्याचं काम जे स्वायत्त संस्था आहे, त्या स्वायत्त संस्थाच जर कुठं या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची गुलाम होऊन राहत असतील तर या देशामध्ये लोकशाही संपवण्याच्या मार्गावर आहे. बरं, आता जे आहे ना लास्ट प्रश्न, आता जे आहे ना, आता मतदान यादी म्हणजे असे की जिथं 10 बाय 10च्या रूममध्ये फक्त 2च माणसं राहू शकतात, तिथं जवळपास 40-40 लोक राहायला लागले. आणि तिथं संडासगृहामध्ये पण तिथं नाव नोंदणी होऊ लागली. असं काय प्रकार? किंवा हे बघा, काल मुंबईला जो महाविकास आघाडीच्या माध्यमातून खूप मोठं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये दाखवले, पुराव्यासही दाखवले
की कुठंतरी स्वच्छतागृहामध्ये जर मतदार नोंदणी होत असेल आणि तिथं राहत आहेत असं जर दाखवलं जात असेल तर सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कुठल्याही पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं इथं मतचोरी केली जाते हे पुन्हा एकदा निष्पन्न झालेलं आहे. याही पलीकडे जाऊन सांगतो की महाराष्ट्रामध्ये अतिशय जास्त प्रमाणात इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतचोरीचा प्रकार घडलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी एवढं पाचवी बहुमत हे युतीला या ठिकाणी मिळालेलं आहे. आता शेतकऱ्याचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचं म्हणणं आहे की छोटंसं एक पंजाब सरकार असून तिथं आहे ना हेक्टरी आहे ना 50,000 रुपये दिले, बरोबर आहे. पण इथं महाराष्ट्रामध्ये आहे ना हेक्टरी आहे ना 10,000 बी देत नाही, 15,000 बी देत नाहीत. असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. तर मोर्चे पण निघाले आहे. यावर तुमचं मत काय? आणि त्यांनी म्हणतात की बाबा सत्ताधारीवाल्याचे आम्ही 31,000 करोड आम्ही शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली, आम्ही शेतकऱ्यासाठी धावून आलो असं म्हणतात. तुमचं यावर काय मत आहे? हे बघा, घोषणाच्या पावसामध्ये शेतकरी कोरडा सगळं लक्षात घ्या. पाऊस पडला का पडला, 100% नुकसान झाले का झाले. अहो नुसतं यांनी 31,000 कोटी रुपयाचं बजेट जाहीर केलंय, पण 31,000 कोटीपैकी पैसे किती मिळाले? आज कुठंतरी शेतकरी सांगायला टीव्ही दिवाळीच्या अगोदर देतो असं सांगितले होते. अद्यापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्याचे पैसे पडले तर पुन्हा 2,000, 2,500, 3,000 रुपये हेक्टरी पडलेत काही लोकांना आणि काही लोकांना तर बिलकुल पडले नाही. त्याहीपेक्षा मोठं दुर्दैव की या दिवली तालुक्यामधून निलंगा विधानसभा मतदारसंघामधून 2-3 नद्याचा मोठा प्रवाह आहे. या प्रवाहामध्ये शेती नदीकाठच्या शेती खरडून गेली. अद्याप तो शेतकरी उद्ध्वस्त झाला, पण त्याला कसल्याही पद्धतीची मदत नाही. त्याही पलीकडे जाऊन सांगतो की तुम्हाला या 3 नद्याच्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये जे काही शेतकरी येतात त्यांची खरडण झाले, त्यांचे साधे पंचनामे झाले नाही. त्याही पलीकडे जाऊन सांगतो इथल्या लोकप्रतिनिधीला म्हणजे आमदार संभाजीराव पाटलांना लाज वाटायला पाहिजे की अद्यापर्यंत या मतदारसंघामध्ये सत्ताधारी असताना जर तिथं पंचनामे केले जात नसतील तर यांना काय अधिकार आहे मला सांगा. तुम्ही मतं मागायचा किंवा लोकांना उमेदवार द्यायचा आणि निवडून आणतो असं आश्वासन द्यायचा, नैतिक अधिकार नाही. या शेतकऱ्याच्या बळावर या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणलं जातोय आणि तो शेतकरी यांच्या मतदारसंघामध्ये अशी दयनीय अवस्था झालेली आहे. आणि या शेतकऱ्याला जर यांनी उड्यावर ठेवत असतील तर नक्की त्याचा कोप त्यांच्यावर पावणार आहे. आता जी लाडकी बहीण योजना आहे, बरोबर आहे. लाडकी बहीण योजना सुरुवातीला जे मतदानात परत बरेच लोकांच्या अकाउंटला पैसे येत होते लाडकी बहीण योजना. आता बरेच असे आहे की लाखो लोक लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, पण अजून लोकांना पैसे येत नाहीत. अजून असं का बरं होत आहे? आता सर्व लाडकी बहिणी लोक जे लोक आहेत ते खूप त्रास दिलेले आहेत. ते आम्ही लाडकी बहिणी योजना म्हणून आम्ही मुख्यमंत्री म्हणून आम्ही मतदान केलं, पण आता ते पैसे जे येत नाहीत अकाउंटवर. का बरं असं का होते? कारण काय? हे बघा, लाडकी बहीण ही योजना नाही, लक्षात घ्या. आणि जर योजनाच असती तर ते त्याचा एवढा गादावादा केला नसता. सरकार 2.5-3 वर्षापूर्वी सत्तेत आलं होतं. जेव्हा उद्धव साहेबांना पाय उतार व्हावं लागलं त्याच्यानंतर हे सत्तेत आल्याही लाडकी योजना करू शकले असते, पण घिसाडघाई होती यांना निवडून यायची. या घिसाडघाई ह्याच्यामुळं कुठलेही निकष न लावता कसलीही न करता डायरेक्ट त्यांनी खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात केली. आणि जेव्हा निवडून आले त्यावेळेस मात्र निकषाची त्यांनी बाजू लावून धरली. एका कुटुंबात 2 महिलांना देता येत नाही, किंवा नोकरीत असेल तर देता येत नाही, किंवा त्यांच्याकडे कुठला लायसन्स असेल तर देता येत नाही, किंवा ई-केवायसी केली पाहिजे. मग सुरुवातीलाच काही ई-केवायसी केली नाही. प्रत्येक महिन्याला जेव्हा पैसे पडतात त्या टायमाला प्रत्येक वेळेस ई-केवायसी करावं लागते का? हे खूप मोठा म्हणजे लाजिरवाणा आहे. द्यायचं नाहीये पण यांना दाखवायचं आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये बरेच घोटाळे झालेत मध्ये. ह्यांनी जेव्हा लाडकी बहीण एका माणसाला द्यायचं आहे, पण ह्यांनी पूर्ण सरकारने याला पुरेपूर चेक केला पाहिजे की कोणत्या लाडकी बहीण योजना द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी काय केलं, लाडकी बहीण योजना जी आहे आणि 1 वर्षापासून ते 21 वर्ष 65 वर्षापासून आहेत, बरोबर. आणि 65 वर्षाच्या पलीकडे बरेच लोक आहेत, पण 65च्या 66 आहेत, 70 आहेत, 80 आहेत, 90 आहेत. ह्या लोकांना ह्या महिलांना काय मिळतच नाही ना, काहीच मिळत नाही. आता ह्याचं नावच मिळत नाही. मग यांनी सरसकट करायला पाहिजे. मग काही ठराविक लोकांना ते असंच केलेलं आहे लाडकी बहीण योजना. बाकीच्या 61 तर 100 वर्षापर्यंत त्यांना मिळतच नाही काही. ह्याच्यावर काय मत आहे तुमचं? हे बघा, आता लाडकी बहीण हा विषय प्रत्येक भावाच्या नशिबी असतो. कदाचित तुम्हालाही बहिणी असतील. परवा दिपोळी झाली, कर्जोरा बांधायला तुम्ही गेला आहे असं
पण बहिणीकडे ज्यावेळेस तुम्ही करगोरा बांधायला गेला तेव्हा एखादी साडी घेऊन गेला असाल किंवा 1000-500 रुपये बहिणीच्या ताटामध्ये टाकला असाल, पण टाकल्याचे फोटो किंवा बॅनर असं तुम्ही केलं नाही. मग ही सरकारची बहीण कसली? जे स्वतःच्या बहिणीला काही केलेलं आपण करू शकत नाही आणि हे लाडकी बहीणच्या नावाखाली मोठमोठे बॅनर लावायला लागले. स्थानिक आमदार सांगतो इथला निलंगा विधानसभा मतदारसंघातला आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि त्यांचे भाऊ अरविंद पाटील निलंगेकर पत्रवळ्या वाटल्यासारखे प्रमाणपत्र वाटले लाडक्या बहीण योजनेची. काँग्रेसच्या काळामध्ये अशा अनेक योजना राबवल्या गेल्या, एक निराधार योजना होत्या, श्रावणबाळ योजना होत्या, राजीव गांधी योजना होत्या. या योजना लागू केल्या आजपर्यंत अस्तित्वात आहेत, पण कधी असं प्रमाणपत्र वाटलं नाही. पण यांनी प्रमाणपत्र वाटले, त्यावर दोघा भावाचे फोटो, त्यावर नरेंद्र मोदीचा फोटो, असे फोटो घेऊन लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र, ज्या ज्या बहिणीला पैसे देतात त्या त्या बहिणीचं प्रमाणपत्र सांभाळून ठेवा घरात. हे काय म्हणजे यांना बहीण लाडकी बहीण ही योजना नाही, मताची योजना करायची होती आणि तीच मताची योजना आता होतं कायम ते ठेवू शकले नाही आणि ठेवत नाही. आज बघा तुम्ही एखाद्या माई सेवा केंद्रावर जाऊन बघा, ई केवायसी साठी किती महिलांची गर्दी आहे. ही जर झुंबर देऊन जर तुम्ही महिन्याला 1,500 देत असाल, हे तुटपुंजी जर हे करत असाल तर लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्हाला द्यायचं तर एवढे कशाला हे करायला लागले, त्याच्यात अडचणी निर्माण करायला लागली. द्या ना. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही ज्या ज्या लोकांना लाडकी बहीण म्हणून योजनेमध्ये पात्र ठरवला, पात्र न ठरवता जर काही लोकांना दिला असाल तर तुम्ही गुन्हेगार आहात. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ही योजना तुम्ही अस्तित्वात आणली, निवडणुकीच्या पूर्वी 2-2, 3-3 महिन्याचे पैसे टाकलात एकाच वेळेस. 3 महिन्याचे पैसे टाकताना तुमच्याकडे निकष नव्हते आणि लाडकी बहीण पात्र नव्हती. तर आता जेव्हा द्यायला लागला, तुमची तिजोरी रिकामी झाली, त्या टायमाला त्यांना निकष लावतात. म्हणजे द्यायचं नाही म्हणून हे सगळे नाटक आहे, बाकी काही विषय नाही. आता महिला काय म्हणते की बा आम्हाला लाडकी बहीण योजना नकोच, आम्हाला फक्त महिला सुरक्षा पाहिजे. असं म्हणतात की आता भीती वाटायला लागली की लोक आमची मुलगी आता काल महाराष्ट्रामध्ये गाजल्या संबंधा म्हणतात आमची मुली सुरक्षित नाही, जायला भीती वाटायची. आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना नको, पण आम्हाला महिला सुरक्षित पाहिजेत असं म्हणणं आहे. हे बघा, मुळात जर सांगायचं झालं तर भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधाऱ्या या पक्षाच्या कार्यकाळामध्ये, या पक्षाच्या सत्ताधाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी महिला सुरक्षित नाही, तर मग महिला कुठल्या सुरक्षित राहतात? अनेक प्रकरण तुम्हाला सांगतो की आता स्वतः सत्तेत असलेल्या धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात होते, त्यांच्या पत्नी असलेल्या काय आपली कोणती कल्पना मुंडे, कोणती मुंडे ते करुणा मुंडे सुद्धा सुरक्षित नाहीये. म्हणजे जेव्हा मंत्र्याची बायको जेव्हा सुरक्षित नसते, कसली बाकीच्या महिला सुरक्षित राहणार आहेत? हा, ते सोलापूरला बघा, तिथली एक महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष होती, तिथल्या जिल्हाध्यक्षांनी नको त्या महिलेचा छळ केला. हे सगळे प्रकरण समोर. म्हणजे सत्तेत असताना सत्तेतल्या महिला जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य महिला या ठिकाणी सुरक्षित राहण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे दुर्दैव आहे. हे होते बळसांगवीकर साहेब, निलंगा विधानसभा काँग्रेस अध्यक्ष, MD महाराष्ट्र. आपल्याला धन्यवाद. नमस्कार. अशोकाची झाड दिसलेली